दरम्यान राज ठाकरे मातोश्रीवर येण्यासंदर्भातली इनसाइड स्टोरी आता TV9 मराठीच्या हाती आली आहे। त्यामध्ये राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकरांच्या फोनवरून राऊतांना फोन केला। मी मातोश्रीवर येतोय असं राज ठाकरेंनी राऊतांना फोनवरून सांगितलं। राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना राज ठाकरे हे मातोश्रीवर येत असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर अशा प्रकारे ही भेट घडवली गेली। एकूणच संजय राऊत आणि बाळा नांदगावकर यांच्या फोनच्या संवादानंतर राज ठाकरे दोन भाऊ भेटले, एकमेकांना प्रेमाचं आलिंगन दिलं, गप्पा झाल्या। शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये व्यंगचित्रांवर चर्चा झाली, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, बऱ्याच गोष्टी झाल्या। दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत। पण एक आहे की राजकीय युती कधी, कारण दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। प्रत्येक क्षणाला उत्सुकता वाढते आहे। जे होईल ते चांगलंच होईल। दरम्यान जे होईल ते चांगलंच होईल असं सुद्धा राऊत यावेळी बोलताना म्हणाले। तर दोन भाऊ भेटले, दोन नेते भेटले नाहीत असंही वक्तव्य या ठिकाणी या भेटीवर संजय राऊतांनी केलंय। आजची घटना अत्यंत आनंददायी आहे। दोन भाऊ आज वाढदिवसानिमित्त एकमेकाला भेटले आणि राजसाहेब बऱ्याच वर्षानंतर मातोश्रीवर उद्धव साहेबांच्या वाढदिवसाला लाल गुलाबाचा भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन गेले। हे अत्यंत शुभशकून आहेत आणि पारिवारिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं। आज खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभली असेल, दोन भाऊ अशा पद्धतीने एकत्र आलेत। तुमच्या दृष्टीने ह्या युतीच्या चर्चा थांबल्या होत्या। युतीच्या चर्चा सकाळ संध्याकाळ करायची असतात का आणि त्या कुठे जाहीरपणे करायची असतात का? त्या युतीच्या चर्चा ह्याच्यामध्ये गोपनीयता असली पाहिजे, याच्यामध्ये सिरियसनेस असला पाहिजे आणि युती योग्य वेळेला, अजून कुठली निवडणूकच नाहीये, विधानसभा होऊन गेल्या, लोकसभा होऊन गेल्या, आता कुठलीही सध्या निवडणूक सुरू नसल्यामुळं तुम्हाला जरी वाटत असलं की ही युतीची चर्चा थांबली होती, परंतु सही बात सही वक्त झाली, युती झाली। आज उद्धवजींचा वाढदिवस आहे, खूप त्यांना मनापासून शुभेच्छा। आणि आपण म्हणताय जे भेटले ते भेटले, चांगलं आहे ना, काय वाईट आहे। आता आपण परवा देवेंद्रजींचा वाढदिवस झाला, माननीय पवार साहेबांनी किती चांगल्या शुभेच्छा दिल्या। मीच पुस्तक काढलेलं होतं, त्यांना शुभेच्छा मागितलेल्या होत्या, अतिशय सुंदर। आणि उद्धवजींना सुद्धा मी विनंती केली होती, त्यांना सुद्धा पत्र दिलं होतं देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांनी सुद्धा अतिशय सुंदर अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत। मला वाटतं राजकारण ठिकाणी आहे, आम्ही काही सतत भांडतच राहिलं पाहिजे असला विषय नाही आहे, पण वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मनमिटाव करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य आहे ते बोलत असतो। मला त्याच्यामध्ये फार काही नवल वाटत नाही, कारण राज आणि उद्धव आणि सगळे हे एक चुलत भाऊ आहेत। राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचा आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे। तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते, त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला। आपण सुद्धा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पाहिजे।